नाही मला 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 नको इंजेक्शन नको नको. अरे असं काय करतोस विश्वंभर? थोडंसं ऐक ना. अहो डॉक्टर द्या ना लवकर तुम्ही इंजेक्शन. हो तुम्ही झोपा ना इथेच. तुम्ही जरा मागे येता का? अलकनंदा मॅडम आणि रुद्र इथनं नाही गेले तर कसं होईल? पृथ्वी सरासनी लवकर यायला पाहिजे इथं. अरे पृथ्वी तू कशाला आलास इथे? अरे असं काय बोलतेस नंदाक्का? म्हणजे भैयाला इंजेक्शन देताना मी इथे असू नये असं तुला वाटतंय का? नाही नाही मला असं म्हणायचं नव्हतं, पण डॉक्टरांनी काय सांगितलं आता? त्यांना शांतता हवी, शांततेत काम करू दे ना त्यांचं, म्हणून म्हटलं. मग मी कुठे मध्ये येतोय? मी तर फक्त इथे उभा आहे. हे इथे काय चालू आहे? आम्हाला इथे शांतता हवी. प्लीज तुम्ही बाहेर जा, आम्हाला आमचं काम करू द्या. पृथ्वी ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले ते? मॅडम मी हे त्यांनाच नाही तुम्हा सगळ्यांना सांगितलंय. तुम्ही प्लीज बाहेर व्हा. अच्छा आलं लक्षात. खरंच हा डॉक्टर खूप हुशार आहे. पृथ्वीला संशय येऊ नये म्हणून त्याने हे केलंय. वा वा वा, रुद्राने हा डॉक्टर मात्र चांगला आणलाय. चला आज विश्वंभरचा शिरीष घाणेकर होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुम्ही एक मिनिट चला. हे इंजेक्शन खूपच डेंजरस आहे. या इंजेक्शनमुळे माणूस काही तासात भ्रमिष्ट होतो. त्याने काय केलंय? चला मी त्यांना एकदा चेक करून बघतो. नंदाक्का कुठे? नंदाक्का कुठे? नंदाक्का 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 कुठे गेली डॉक्टर? हायपर हो बाबा, आम्ही आहोत सगळे. शांत व्हा, शांत व्हा. प्लीज माझी बॅग द्या. साहेबांवर नक्कीच कोणत्या तरी चुकीच्या औषधांचा परिणाम झालाय. मी त्यांना असं एक इंजेक्शन देतो ज्यामुळे औषधाचा असर कमी होईल आणि एका तासात ते शुद्धीवर येऊन ॲक्टिव्ह होतील. आत्यासाहेब साहेबांनी कुठली औषधं द्याल तिथं ती आधी तपासायला पाहिजे आपल्याला. डॉक्टर
डॉक्टर एकदा ही औषधं जरा तपासून बघता का? ही औषधं योग्य आहेत ना? भावांची अशी अवस्था कशामुळे झाली आहे? नाही, ही औषधं योग्य नाही आहेत. या गोळ्यांमुळेच यांची ही अवस्था झाली आहे. या गोळ्यांच्या सेवनाने साहेबांच्या ॲक्शन स्लो झाल्या आहेत. या गोळ्यांचा मेंदूवर वाईट परिणाम होतो. या गोळ्याच्या अतिसेवनाने माणूस काही दिवसात भ्रमिष्ट अवस्थेत जातो. आत्या इतका घाणेरडा खेळ खेळलीस तू माझ्या बाबांसोबत, मी तुला सोडणार नाही. शॉन, आपल्याला पुढचं प्लॅन सुरू करायचं आहे. हां डॉक्टर साहेब. या गोळ्या मी आता चेंज केलेल्या आहेत. आता धोका पूर्णपणे टळलेला आहे. या गोळ्या नियमित घेतल्या तर साहेब पूर्णपणे बरे होतील. बाबा, मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. मी जिवंत असेपर्यंत तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आणि आत्याने तुमच्यासोबत जे काही केलंय ना, त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही. जे तब्येतीशी असा खेळ केल्याबद्दल मी तिला शिक्षा नक्की देणार.